भाषांचं सौंदर्य उलगडून दाखवणारी एक राऊंड त्याच्याबरोबर आपण एक डेव्हलप केली आहे. आणि भाषांचं सौंदर्य हे सगळ्यात चांगलं आपल्याला कळतं गद्यापेक्षा पद्यातून. तेव्हा त्याच्या आवडत्या भाषा, त्या भाषांमधलं पद्य आणि त्याचं आपल्यासाठी केलेलं मराठीत रूपांतर असा एक गुलदस्ता अर्थात पुष्पगुच्छ असा आपण तयार करणार आहोत. सो कुठलीही भाषा शिकताना आणि त्यातलं साहित्य वाचताना काही गोष्टी अशा जाणवतात ज्या त्या भाषेचं वैशिष्ट्य आहेत. ती भाषा सोडून इतर कुठल्या भाषेत त्या गोष्टी मिळणं कठीण असतं आणि एक अद्वितीय विचार त्या काव्यातून मिळून जातो. अशी मी काही काही भाषा आणि त्यांमधली काव्य आणि त्यातलं मला भावलेलं वैशिष्ट्य असं मी सांगणार आहे. पहिली भाषा आहे पंजाबी. सो पंजाबीत गुरु गोबिंद सिंहांनी भरपूर वीररसपूर्ण काव्य लिहिलं आहे. ते स्वतःच योद्धा होते. सो त्यात त्यांनी एक देवीचं स्तोत्र घातलं, चंडीचरित्र म्हणतात त्याला. आजही शीख रेजिमेंटचे सैनिक हे गाणं म्हणत युद्धावर जातात आणि त्यातली एक ओळ, निश्चय कर अपनी जीत करू, ही शीख रेजिमेंटचं ब्रीदवाक्य आहे. मग त्यात एका पंक्तीत त्यांनी शूर म्हणजे काय ह्याची व्याख्या सांगितली. बरं, शूर म्हणजे काय? ताकदवान म्हणजे शूर का? तर नाही. ताकदवान क्रूर पण असू शकतो, अन्याय पण असू शकतो. सतत लढायला उत्सुक असलेला म्हणजे शूर का? तर नाही, ते पण नाही. मग काय म्हणजे शूर? तर सूरा सो पहचानिये जो लढे दीन के हेत, पुरजा पुरजा कटमरे कभून छोडे खेत. हे गुरु गोबिंद सिंहांनी म्हटलं. त्याचा अर्थ असा आहे, सूरा सो पहचानिये, शूर तोच ओळखावा जो लढे दीन के हेत, जो दीन दुबळ्यांसाठी लढाईला उभा राहतो. आणि पुरजा पुरजा कटमरे म्हणजे तुकड्या तुकड्यांनी होऊन कटून मरतो, पण कबहून छोडे खेत, पण रणभूमी कधीही सोडत नाही. वा, युद्ध सोडून कधी पळत नाही. पळत नाही. पंजाबी. वा, पंजाबी. दुसरी भाषा दुसरी एक काव्य नेपाळी मधलं. नेपाळी मधलं. नेपाळी. ओके. ते हिंदीपेक्षा फार वेगळे नाही आहे, म्हणजे ऐकले तरी कळतं. तर ते अतिशय छान सूदिंग शांत गाणं आहे आणि त्यातला विचार पण अतिशय मनशांती देणार आहे. गाण्याचे त्या कवितेचे बोल असे आहेत, फुलको आखामा फुले संसार, कांडा को आखामा कांडे संसार, झुलकिन छहे छाया वस्तू अंसार, कांडा को आखामा कांडे संसार, चित्त शुद्ध होत मेरी बोली बुद्ध होस, मेरू पैरा तले किरे नामरोस, रांगरो आखामा खुलचे रांगरे संसार, कांडा को आखामा कांडे संसार. याचा अर्थ असा आहे, बरं, फुलको आखामा, फुलाचे आख म्हणजे डोळ्यात, फुले संसार, तुमचे डोळे फुलासारखे असतील तर तुम्हाला जग फुलासारखं दिसेल. कांडा को आखामा कांडे संसार, तुमची दृष्टी काट्यासारखी असेल तर तुम्हाला अख्खं जग काट्यासारखं दिसेल. काट्यासारखं दिसेल. बरं. झुलकिन छाहे छाया वस्तू अंसार, छाया सावली तशीच दिसेल जशी वस्तू असते. त्यामुळे कांडा को आखामा कांडे संसार, चित्त शुद्ध होस मेरी बोली बुद्ध होस, म्हणजे चित्त मन माझं शुद्ध असो, माझी बोली बुद्ध असो, म्हणजे ज्ञानाने भरलेली असो. ओ, बोली बुद्ध असो. बुद्ध असो. वा. मेरो पैरात आले किरे ना मरोस, माझ्या पायाखाली एखाद्या किड्याचा सुद्धा चिरडून मृत्यू न हो, माझ्याकडून कोणालाही काहीही उपद्रव न हो. रांगरो आखामा खुलचे रांगरो संसार, सुंदर डोळ्यांमध्ये मला सुंदर विश्व हे माझ्या डोळ्यात प्रतिबिंबित हो, कांडा को आखामा कांडे संसार. वा वा, क्या बात आहे, क्या बात. तुला नेपाळी कुठे भेटली? दार्जिलिंगमध्ये मला एक शिल्प सापडलं, भानुभक्त आचार्य असं त्यांचं नाव आहे. ते नेपाळचे किंवा नेपाळी भाषेचे राष्ट्रकवी मानले जातात. दार्जिलिंग येतं बंगालमध्ये, पण तिथली भाषा नेपाळी आहे. हो. गुरखाल्यांची आंदोलन त्यामुळे चालू होतं. त्यामुळे चालू आहे. सो तिकडे नेपाळी भाषेचा प्रभाव भरपूर. मग तिथले साईन बोर्ड सुद्धा देवनागरीत आहेत. मग ती भाषा नेपाळी आहे. ते बघून जरा आलं, लगेच चालू झालंस तू तिकडं. बरं, पुढची भाषा बंगाली. बंगाली. ओके. जे जनगणमन आपणात राष्ट्रगीत म्हणून म्हणतो, ते अख्ख्या जनगणमन कवितेचं पहिलं कडवं आहे. आणि त्या कवितेत एकूण 6 कडवी आहेत. त्यातलं 4थं कडवं मी आजपर्यंत जेवढी देशभक्तीपर गीतं ऐकली आहेत त्यातलं 2 सगळ्यात आवडत्या कडव्यांपैकी ते एक आहे. कडवं असं आहे, पतन अभ्युदय बंधुर पंथा, जुग जुग धावित यात्री, हे चिरसारथी तब रथ चक्रे, मुखरित पथ दिन रात्री, दारुण विप्लव माझे तब शंखध्वनी गाजे, संकट दुःख त्राता, जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय जय हे. त्याचा अर्थ असा आहे, हे त्यांनी कृष्णाचं वर्णन केलंय, श्रीकृष्णाचं. अच्छा. की पतन अभ्युदय बंधुर पंथा,
म्हणजे राष्ट्राच्या पूर्ण हजारो वर्षांच्या कालखंडात कधी पतन झालंय, कधी अभ्युदय झालाय, कधी प्रगती, उन्नती, कधी अवनती, ह्या सगळ्यांनी तो रस्ता असा खडबडीत बंधुर झालेला आहे. आणि ह्या पतन अभ्युदय बंधुर पंथामध्ये हे चिरसारथी, तू चिरकाल भारताचं सारथ्य करणारा, चिरकाल ह्या देशाला रस्ता दाखवणारा तू सारथी आहेस. हे चिरसारथी तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री, म्हणजे तुझ्या रथाच्या चाकांमध्ये दिवस रात्र त्या चाकाचा आवाज ह्या भारताच्या कानात गुंजतोय. म्हणजे कृष्णाने केलेला उपदेश आमच्या मनामनात आजही घुमतोय. दारुण विप्लव माझे तव शंखध्वनी गाजे, म्हणजे घनघोर युद्धामध्ये तुझा शंखध्वनी वाजतोय आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. हे गाणं स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे. सो ब्रिटिश विरोधी लढ्यात तुझ्या शंखनादाने आम्हाला प्रेरणा मिळते. संकट दुःख त्राता, संकटातून दुःखातून आमचं रक्षण करणार असा तो त्राता आहेस. जनगण पथ परिचायक जय हे, सर्व जनतेला पथपरिचायक, रस्ता दाखवणारा असा तू आहेस. भारत भाग्य विधाता जय हे जय हे, तुझा जय जयकार असो. अनेकदा प्रश्न असा विचारला जातो की हे काव्य, याच्यात भारत भाग्य विधाता अधिनायक हे नक्की कुणाला म्हटलंय. अनेकदा आरोप असा होतो की हे ब्रिटिश राजाला म्हटलेलं आहे आणि मग त्यासाठी वेगवेगळे तर्क दिले जातात. पण हे जे कडवं, याच्यात स्पष्टपणे चिरसारथी असं कृष्णाचं वर्णन आहे. त्यातून ह्या सगळ्या वादावर सुद्धा पडदा पडतो की ह्यातला भारत भाग्यविधाता म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जो आपल्या सगळ्यांना रस्ता दाखवते. हे मला भावलेलं, अतिशय खोलवर मनात रुजलेलं असं कडवं आहे. वा, क्या बात, क्या बात. पुढची भाषा आता मराठीत तसं मनाला भिडावं असं बरंच काही आहे. पण आता विषय देशभक्तीचा चाललाय म्हणून देशभक्तीच सांगतो की जयोस्तुते जे सावरकरांचं गाणं आहे त्यातलं तिसरं कडवं हे मला ह्याच कडव्यासारखं अतिशय मनाला भावलं. ते का ते पण सांगतो. त्यात त्यांनी म्हटलं, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. तर ह्यात हे काव्य त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा मुळात भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने चालूच नव्हता. तो होता स्वराज्य लढा. म्हणजे आज जसं वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे, कॅनडा वगैरे देशांमध्ये इंग्लंडच्या राणीच्या नावे त्या देशांचा कारभार चालतो. म्हणजे त्यांना स्वराज्य आहे, स्वातंत्र्य नाही आहे. तसं भारताला मिळावं, सॉर्ट ऑफ होम रूल, ह्यासाठी चळवळ चालू होती. पण तेव्हा सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ह्या अर्थाचं ते काव्य लिहिलंय. आणि ते लिहिताना सुद्धा फक्त स्वातंत्र्य मिळून थांबायचं नाहीये. ते स्वातंत्र्य झालं राजकीय स्वातंत्र्य, त्याच्याही पलीकडे जाऊन राजकीय स्वातंत्र्याने तुमची शरीरं आणि मन स्वतंत्र होतील. शरीर आणि मनाच्या पुढे सुद्धा जो आत्मा आहे त्याची उन्नती, त्याचं स्वातंत्र्य हवं असेल तर त्यासाठी जो मार्ग आहे तो आहे मोक्षाचा. आणि तो सुद्धा ह्याच स्वातंत्र्याचा भाग आहे. हा विचार सावरकरांनी मांडला. म्हणजे पश्चिमेकडून आलेली राजकीय स्वातंत्र्याची संकल्पना आणि आपली आध्यात्मिक किंवा आत्मिक उन्नतीची संकल्पना ह्याचा मिलाफ जर सुंदर प्रकारे कुठल्या काव्यात घडत असेल तर ते म्हणजे जयोस्तुते. मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांतात योगीजनांनी परब्रह्म म्हटलंय स्वतंत्रतेला. हो, वा. आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात जर स्वातंत्र्य असेल. जर विचाराची, विचार मांडायची, प्रयोगशीलतेची मुक्तता असेल, स्वातंत्र्य असेल, तरच उत्तम उन्नत उदात्त हे जे काही आहे ते भारतात किंवा समाजात कुठल्याही निर्माण करता येतं. म्हणून स्वतंत्रता भगवतीला सावरकरांनी साथ घातली आहे. आणि ही अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञान अधिक पाश्चिमात्य तत्वज्ञानातली संकल्पना स्वातंत्र्याची, ह्याचा सुरेख मिलाफ इतर कुठल्या काव्यात मला नाही दिसून आला. वा वा वा, क्या बात, क्या बात. आता राहते संस्कृत. संस्कृतमध्ये सुद्धा मनाला भिडेल आणि इतर भाषांमध्ये फार कमी मिळेल असं साहित्य भरपूर आहे. पण त्यातली मला सर्वात जास्त मनाला भिडलेलं कुठलं जर काव्य असेल तर ते म्हणजे ईशावास्य उपनिषदातला पहिला श्लोक. त्या श्लोकात असं म्हटलंय, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्यचित् धनम. म्हणजे ईशावास्यमिदं सर्वं, ह्या संपूर्ण जगामध्ये ईश्वराचा निवास आहे. यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः, त्या ईश्वराने इतर सर्वांना देऊन मग तुझ्यासाठी जे शिल्लक ठेवलंय त्याचाच तू उपभोग घे. मा गृधः कस्यचित् धनम, इतर कोणाचं धन ओरबाडू नकोस. आणि इव्हन तुझ्याकडे जे असेल त्याचा विनियोग करताना आधी इतर सर्वांचा विचार कर आणि मग जे उरलं असेल ते तुझं आहे, त्यात समाधान मान. हा विचार इतका उदात्त विचार आहे की ह्या
ह्या पंक्तीबद्दल गांधीजींनी असं म्हटलं होतं की बाकी सर्व भारतीय तत्वज्ञान जरी नष्ट झालं, जाळलं गेलं, विसरलं गेलं, फक्त ही एक ओळ जर लक्षात राहिली कोणाच्या, तर त्यातून पुन्हा भारतीय संस्कृतीचा डोलारा उभा करता येईल. एवढी ती पायाभूत भारतीय तत्वज्ञानासाठी तो विचार आहे. वा, फारच सुंदर. आणि ओळी ज्या लिहिल्या गेल्या त्याच्यातून येणारं संस्कृतीचं शहाणपण हे आपल्याला कसं दिसतं की ईशावास्यम इदम सर्वम, की ईशाचा निवास म्हणजे ईश्वराचा निवास इथं आणि सर्वत्र आहे. इथूनच तो श्लोक चालू होतो. मला तुझ्याशी बोलताना तासभर होऊन गेला या सगळ्या गप्पांच्या मध्ये. सतत असं जाणवत होतं की एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या एका खास कौशल्याचा वापर स्वतःला आणि इतरांना समृद्ध करण्यासाठी कसा करू शकते. म्हणजे त्या 8वीतल्या मुलाला काहीतरी मॅजिक कळलं की अरे शब्दांचं मॅजिक आहे बरं, म्हणून त्याने त्याच्या भाषा प्रेमाला शालेय आणि पुढच्या महाविद्यालयीन अभ्यासातून मुक्त केलं. आणि मग तो एक मुक्त प्रवास चालू झाला. आणि त्या प्रवासामध्ये तन्मय आणि भाषा यांच्यामधली फक्त तन्मयताच जन्माला आली. तन्मय हा शब्द संस्कृतातला तत्मय असं सांगतो. आणि तो जो तत् आहे त्यालाही एक आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणजे त्याचा एक सामान्य अर्थ तन्मय शब्दाचा तत्मय होऊन जाण्याचा सामान्य अर्थ असा आहे की जे तुम्ही करत आहात तेच तुम्ही होऊन जा, हा त्याचा सामान्य अर्थ आहे. आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की तत् म्हणजे ब्रह्मन, तत् म्हणजे द अल्टिमेट रियालिटी, तत् म्हणजे द अनचेंजिंग ट्रुथ. तर तुम्ही जर सामान्य अर्थाने जे करत आहात त्यामध्ये संपूर्णपणे तत्मय झालात तर तीच त्या ब्रह्मनकडे जाण्याची गुरुकिल्ली असते. कारण जेव्हा तुम्ही जे करत आहात त्यामध्ये विरघळून जाता तेव्हा तुमचा वैयक्तिक मी हा त्यामध्ये विरघळतो आणि त्याबरोबर तुमचा अहम सुद्धा त्यामध्ये विरघळून जातो. आणि जितका तुम्ही अहम विरघळून टाकाल तितके तुम्ही तत्मय होता आध्यात्मिक अर्थाने. हे सिद्ध करणारा हा 1 तास होता.